आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की सर्वाधिक मताधिक्यांनी आदरणीय सुनेत्रा काकी निवडून येतील. खरं तर बारामतीच्या मतदार बंधू भगिनींसाठी कालचं झालेलं मतदान हे अतिशय तसं पाहायला गेलं तर भावनिक सगळ्यांसाठीच ते होतं. कारण दादांच्या पश्चात अशी कधी पोटनिवडणूक होईल बारामतीची असं कधी विचाराची स्वप्नाची कोणाच्या नव्हतं. पण जी काही परिस्थिती ओढावली त्याच्यातून ही पोटनिवडणूक आली आणि सुनेत्रा काकी त्या निवडणुकीला सामोरं गेल्या. आणि या सबंध परिस्थितीमध्ये सुरुवातीलाच आदरणीय श्रद्धेय पवारसाहेब असतील, सुप्रियाताई असतील यांनी उमेदवार त्यांच्या पक्षाचा न देण्याचं त्यांनी पहिली भूमिका घेतली. काँग्रेस पक्षाने सुद्धा त्याच्यामध्ये नंतर उमेदवारी त्यांच्या उमेदवारांनी दाखल केलेली होती ती त्यांनी मागे घेतली. अनेक तिथल्या घटक पक्षांनी सुद्धा पाठिंबा दिला. पक्षाचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे खऱ्या अर्थानं दुःखाच्या सावटीत असताना ही निवडणूक त्या ठिकाणी होत आहे. अशा सबंध परिस्थितीमध्ये आम्हाला खात्री आहे कार्यकर्ता म्हणून की सर्वाधिक मताधिक्यांनी आदरणीय सुनेत्रा काकी त्या ठिकाणी निवडून येतील. खरं तर आमचे नेते राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादांच्या निधनानंतर जे बजेट सेशन होतं अधिवेशन ते लगेचच सुरू होतं आणि त्या कालावधीमध्ये अर्थ खातं हे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्व जे पक्षाचे आमचे वरिष्ठ आहेत किंवा सगळे जे त्यांच्यासोबत चर्चा करून त्यावेळेसच्या परिस्थितीनुसार हे खातं त्यांच्याकडे होतं. त्यामुळे त्या संदर्भातलं असतील आणि आणखीन कुठलं खात्याचे आदल्या बदल असेल या संदर्भामध्ये आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, सुनेत्रा काकी असतील हे त्या ठिकाणी योग्य तो निर्णय घेतील. साधारणपणे महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही काम करत असताना 3 पक्षाचं सरकार आहे. अर्थ खातं त्यावेळेला अजितदादांकडे होतं आणि जवळपास 11 वेळा त्यांनी अर्थसंकल्प मांडला. प्रदीर्घ अनुभव त्या खात्याचा त्यांना होता. आज सुनेत्रा काकीसुद्धा उपमुख्यमंत्री म्हणून आहे आणि त्यांच्यावर जर अधिकची जबाबदारी काही महत्त्वपूर्ण खात्यांची दिली तर निश्चितपणाने आम्हालासुद्धा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकर्ता म्हणून मंत्री म्हणून तर आनंद होईलच पण कार्यकर्ता म्हणून त्याचा निश्चितपणाने आणखीन आनंद असेल. कार्यकर्ता म्हणून आपल्याला नेहमीच वाटत असतं की ज्या नेत्याच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो ते नेतृत्व पक्षाचं जे सर्वोच्च नेतृत्व आहे त्यांना त्या सर्वोच्च पदावर सुद्धा काम करण्याची किंवा त्यांना पाहण्याची एक कार्यकर्त्याच्या मनामधली तळमळ असते आणि ती मी त्या ठिकाणी मांडली. कारण आम्हाला सगळ्यांचं स्वप्न होतं की दादांनी या राज्याचं नेतृत्व करावं. आदरणीय मुख्यमंत्री मोदी यांनी फडणवीस साहेबांनी सुद्धा दादांच्याबद्दलचा जो शोक प्रस्ताव सभागृहात मांडण्यात आला त्याच्यामध्ये एक वाक्य त्यांनी उल्लेख केला की महाराष्ट्राला दुर्दैवाने कधी न लाभलेला उत्कृष्ट मुख्यमंत्री हा आदरणीय अजितदादा होते. त्यामुळे कार्यकर्ता म्हणून आम्हाला सगळ्यांना वाटायचं आणि कुठे ना कुठंतरी कार्यकर्ता म्हणून वाटतं जसं इतर पक्षातल्या कार्यकर्त्यांचं स्वप्न असतं की त्यांच्या नेतृत्वाला मुख्य जबाबदारी किंवा तिथं ते मुख्य पद मिळावं. तशी कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी आमची भावना आहे की दादांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न काकींच्या माध्यमातून कधी ना कधी त्या ठिकाणी ते पूर्ण व्हावं. आणि मला म्हणजे त्याबद्दलचे वेगवेगळे सगळे रिॲक्शन्स आले. आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये आहोत. आदरणीय फडणवीस साहेब असतील, आदरणीय शिंदे साहेब, आदरणीय सुनेत्रा काकींच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार हे कार्यरत आहे आणि कार्यकर्ता म्हणून मी त्या ठिकाणी ती भावना मांडली. याचा कुठंही विपर्यास न करता एक कार्यकर्ता म्हणून कधी ना कधी ते स्वप्न काकींच्या माध्यमातून पूर्ण व्हावं अशा पद्धतीच्या त्या भावना व्यक्त केलेल्या होत्या आणि त्याचे सकारात्मक काही वेगवेगळ्या पद्धतीने इतरसुद्धा जे काही पडसाद उमटले असतील कोणालाही काही म्हणजे ऑफेंड किंवा दुखवण्याचं काही हे नव्हतं. फक्त एक कार्यकर्ता म्हणून ती भावना होती कारण नेत्यासाठीचं ते स्वप्न होतं. आदरणीय सुनेत्रा काकींनी दादांच्या पश्चात राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जबाबदारी घेतली. कुठे ना कुठंतरी आम्ही सगळी मंडळी जी दादांच्या नंतर एक म्हणजे कसं आमच्या सगळ्यांसाठी आव्हानात्मक भावनिक आपण ज्या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली काम करतो अचानक त्यांनी असं आमच्यातून निघून जाणं या सबंध परिस्थितीमध्ये सुनेत्रा काकींनी राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी घेतली. त्याच्यानंतर पारदादा असतील, जयदादा असतील यांनीसुद्धा आपापल्या परीने त्या ठिकाणी पार्टीचे संघटन अधिक म्हणजे दादांचं म्हणजे पक्षावर, पक्ष संघटनेवर, पक्षाच्या वाढीवर असणारं संबंध म्हणजे आपुलकी
आणि या सबंध परिस्थितीमध्ये त्यांनी ज्या ज्या काही जबाबदाऱ्या घेतल्या, मला खात्री आहे की पुढच्या कालावधीमध्ये दादांचा पश्चात त्यांचे दादांचेच विचार आणि दादांचीच कामाची पद्धत आत्मसात करून पक्ष अधिकाधिक या तिघांच्या मार्गदर्शनाखाली मजबूत होईल. मला तर खरं या संस्थेला भेट देऊन अत्यंत आनंद वाटतो, कारण काही दिवसांपूर्वीच श्रुती असेल गृहातील बालपणापासून आम्ही एकमेकींना ओळखतो आणि तिने ज्ञान प्रबोधिनीचा उल्लेख केला आणि आज खरं तर येऊन इथल्या सगळ्या माजी विद्यार्थी असतील, आमच्या विधान परिषदेचे आमदार असतील, उमाताई, अनेक नगरसेविका आहेत, नगरसेवक आहेत, इथले अनेक प्रतिष्ठित नागरिकसुद्धा आहेत, ते इथे माजी विद्यार्थी म्हणून राहिलेले आहेत. संस्थेस आणि या शाळेस भेट देऊन खूप आनंद झाला आणि खऱ्या अर्थानं गुरुकुल आणि एक बालकाचा शालेय प्रवास किंवा लहानपणापासूनचा त्यांचं हे संबंध जे ग्रॅज्युएशनपर्यंतचं आयुष्य आहे त्यामधले वेगवेगळे टप्पे, त्यांची वेगवेगळी बदलती मानसिकता, त्याचबरोबर त्यांचे फिजिकल केपेबिलिटीज म्हणजे त्यांचं शारीरिक वाढ, मानसिक वाढ या सगळ्या दृष्टिकोनातून शाळा आणि त्यांचं संपूर्ण जे व्यवस्थापन आहे जे ज्या पद्धतीनं प्रयत्न करतं, मला वाटतं ते अतिशय कौतुकास्पद आहे. आणि इतक्या या आजच्या जीवनामध्ये मराठी माध्यमच्या शाळा इतक्या चांगल्या पद्धतीनं टिकवणं, भलेही अनुदानित जरी असल्या तरी त्यांची पटसंख्या टिकवणं, ती वाढवणं आणि खऱ्या अर्थानं त्याला म्हणजे इतकी ॲडमिशन मिळवण्यासाठी सुद्धा या मराठी आपल्या माध्यमिकमध्ये इतकी स्पर्धा मला वाटतं अतिशय सगळ्यांसाठीच प्रेरणादायी आहे. त्यामुळे मी इथे येऊन आज खूप आनंद झाला आणि मी संस्थेला त्यांच्या संपूर्ण व्यवस्थापनाला खूप शुभेच्छा देते.